त्यांनी मला मेसेज केला, अलविदा, तू आता सदा सुखी राहा. हाच मेसेज माझ्या मिस्टरांना केला. त्यांना म्हणले की तुझ्या लहान बाळासहित आहे ना तुझं अख्खं खानदान मी जाळून टाकत. तोपर्यंत हे अर्ध्या त्या फाशीवर होते, त्या स्टूलवर उभे होते. बापरे, म्हणजे फाशी घेतली त्यांनी? फाशी घेत होते. आणि मम्मीला म्हणतात, आज तर वाचला पण परत नाही वाचणार. मम्मीकडे बघितले, ते म्हणले, हे बघ बाई, हा तर जाणार आहे पण तू स्वतःच्या जीवाला जप. जर काय तुला त्याच्यासाठी करता आलं. त्यांनी एक उपाय सांगितला मम्मीला, दिवे लावायला, की कर. जिथं फार्म हाऊसला गेलते ना, त्या फार्म हाऊस पासून ते 10-12 जण अजूनपर्यंत माझ्या मागं आले आणि ते मला रोज दिसतात. ती बाई तर मला खूप त्रास देते माझ्या आतून, म्हणजे जसं काय माझ्या पूर्ण हातपाय सुन्न पडले तेवढा ती मला त्रास देते. ती मम्मीला बघितलं त्यांनी दिवे बनवताना. ते म्हणतात, तुला जेवढं करता येईल ना तू करत राहा, मी न्यायचं तर ह्याला नेणारच. तर त्या बाईला सांगितलं त्यांनी की मी ना फार्म हाऊसवर गेलो होतो आणि माझ्यासोबत काही गोष्टी अशा घडल्यात की ज्या मी बोलू शकत नाही. जर मी तुम्हाला त्या बोललो तर मला आतून खूप त्रास होतोय. तोच त्यांचा पप्पांचा शेवट होता. 7व्या दिवशी पप्पाच वारले. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे खूप भयंकर अनुभव आहे. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव रेवती बेल्लेकर. ओके. आणि राहता कुठे? भोसरीमध्ये. ओके. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? धनकवडी. ओके. आणि कधीपासून राहता इथं भोसरीमध्ये? भोसरीमध्ये म्हणजे माझे मिस्टर अगोदरपासूनच राहतात. माझ्या लग्नाला आता 7-8 वर्ष झाले. बरं, ठीक आहे. काय काय कसे कसे अनुभव घडले आणि अनुभवाची सुरुवात कधीपासून झाली आणि कशी झाली? म्हणजे आता ह्या गोष्टीला 1 वर्ष झालंय पूर्ण. आणि जून मधलेच अशी घटना घडली. जूनच्या स्टार्टिंग पासूनच पूर्ण महिनाच गेला ह्या गोष्टीला. बरं, म्हणजे 2023 की 24? 24. तर माझ्या वडिलांचा 30 तारखेला मला कॉल आला की मी असं असं मित्रांसोबत फार्म हाऊसवर जाणार आहे आणि 4 दिवस मी जाणार आहे तिकडे, तर तू ये मम्मी सोबत. तर मम्मी एकटीच आहे असं. तर मी म्हटलं ठीक आहे येते. आणि मग मी आले 1 तारखेला बरोबर सकाळी. आणि त्यांचा प्लॅन ठरला होता अगोदरच की मित्रांसोबत फार्म हाऊसला जायचं वगैरे. त्यांची एक छोटीशी पार्टी होती. तर 4 दिवस राहणार होते ते आणि येणार होते. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि मग मी आले त्या दिवशी सकाळी. मग ते गेले 3-4च्या टायमिंगला निघाले असतील सगळेजण. गाडीवरच गेले होते, 2 व्हीलरवर सगळे आपापल्या. आणि मग तिकडून तिथं गेल्यावर व्हिडिओ कॉल वगैरे नॉर्मल सगळं झालं. आणि 4 तारखेला त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही नॉर्मल आपलं. दुसऱ्या दिवशी पहाटेच अचानक 4 तारखेच्याच पहाटे ते घाई आले अचानक. आणि त्यांचं पूर्ण असं बिघडलं होतं सगळं दिसणं वगैरे. जेवढा ग्लो होता ना जाताना चेहऱ्यावर, तेवढा पूर्ण म्हणजे असा चेहरा पूर्ण सावळा झाला होता. आणि त्या दिवशी आले आणि जेवण केलं, स्वतःच्याच हाताने बनवून घेतला डोसा. आणि असे खात होते पूर्ण एक डोसा एका टायमिंगला 1 घास खात होते. आणि मग मी म्हटलं, तुम्हाला काय झालं? माझी मम्मी म्हटली, तुम्हाला काय झालं असं अचानक एवढे मोठे घास का खाताय? ठसका लागल थांबा. म्हणतात, तू नको मला सांगू काय खायचंय, कसं खायचंय, माझं मी बघल. आम्ही आमचं बघू, आम्ही कसं खायचंय, मी काय एकटा आहे का? आम्ही दोघं आहे, असे म्हणले. आणि खातच होते. त्यांनीच बनवून घेतलं होतं आणि तेच खात होते. आणि तेवढं ताटातलं संपल्यावर आवरलं आणि घाई मंदिरात गेले, शंकराच्या मंदिरात गेले. आणि माझी लहान मुलगी आहे, तिचं आणि त्यांचं एवढं जमायचं, पण ती एकदा पण आल्यापासून त्यांना बघितलंच नाही त्यांच्याकडे, की जसं काही हा माणूस नाहीच आलाय अशी होती. की जवळ गेली नाही, त्यांनी सुद्धा तिला बोललं नाही की बाळा ये, घेतलं नाही, काहीच नाही. आणि मग असंच तो दिवस गेला. त्याच्यानंतर त्या दिवशी आता आमच्या सोबत झोपायचे ते. आमचं 2 मजली घर आहे. तर खालच्या रूम भाड्याने दिल्या, त्यातली मधली एक सिंगल रूम रिकामी झाली होती. तर रिकामी झाली होती तर अचानकच त्या दिवशी खाली झोपायला गेले. मम्मी म्हणली, काय झालं तुम्हाला? आता ती तुमची पोरगी आली आहे, तुमची नात आहे, झोपा इथं. म्हणतात, मला तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, मला काही तुमच्याशी बोलायचं वगैरे नाहीये. असं म्हणून खाली गेले. त्यांचं जे काही अंथरूण होतं ते घेऊन खाली गेले. पहिले पण असं ते कधी वागले होते का, बोलले होते का? पहिले कधीच असं वागले नव्हते. मग त्यांच्यात हा बदल जाणवला मम्मीला. तर ती थोडीशी घाबरली की ह्यांना काय झालं, असं का वागतायत ते. तर गेले खाली झोपायला. आणि मग गेले, तो दिवस गेला. सकाळी त्यांना पहाटे लवकर उठायची सवय होती. 5 वाजताच उठून आले. आणि त्यांना ना एक सवय होती की असे पाय आपण झोपलेला असेल तर पाय ओलांडूनच जायचे आणि त्यांच्या टाचांचा आवाज व्हायचा चालताना. तर
म्हणजे हे छोटीशी गोष्ट आहे, पण तरी पण. हं. तर मग उठायचे, चहा वगैरे प्यायची सवय होती. चहा ठेवल्यावर लगेच वास वगैरे यायचा. मग आम्ही उठायचो आणि मग तो दिवस गेला. त्यानंतर मला म्हटले 5 तारखेला सकाळी 10 वाजता, की "आता तुझा टाईम झालाय. तू जा म्हणले आता तुझ्या घरी." तरी म्हटलं, "तुम्ही असं का बोलताय?" आणि तेव्हा खूप पाऊस होता. खूप जोराचा पाऊस पडत होता त्या दिवसांमध्ये आणि मला म्हटले, की "तू जा आता. तुझं संपलं, झालं म्हणतात तुझं राहिली ना 4 दिवस, जा आता तुझ्या नवऱ्याच्या घरी." तर असं म्हणलं मला खूप राग आला, की तुम्हीच मला बोलवलं तुमच्या कामासाठी आणि काम झाल्यावर मला लगेच जा म्हणताय. तर मी म्हटलं, की "मी जाईन उद्या, आज खूप पाऊस आहे." म्हणतात, "तुला काही पावसात भिजत नाही जायचं, तुला गाडीतनंच जायचंय. तू जा आपली कॅब करून इथून." असे म्हणले. म्हटलं, "अहो पाऊस किती आहे बघा ना, आता काही लहान बाळाला घेऊन जाऊ का?" असं मी म्हटलं आणि मग नंतर मी बोललेच नाही त्यांच्याशी आणि मग त्यांनी काय केलं, माझ्या नकळत माझ्या मिस्टरांना फोन लावला. त्यांना म्हणले, की "हिला काय तुम्ही इथंच ठेवणार आहे का? हिला काय न्यायचंय की नाही तुम्हाला?" असं म्हणले. ते म्हणले, "काय झालं? तुमची आणि तिची काही भांडण झाली का? तुम्ही असं का म्हणताय?" तर ते म्हणले, "नाही, नाही, झालं आता. जा तुम्ही उद्याच्या उद्या तिला घेऊन जा." असं म्हणले. "नाही ते येत असेल रात्री 11:30 वाजता म्हणतात त्यांना, की यायचं असेल तर आत्ताच येऊन घेऊन जा तिला. नाहीतर उद्या सकाळ-सकाळ मला ती दिसली नाही पाहिजे म्हणतात इथं. तिला घेऊन जा." आणि मग मी म्हटलं, "ठीक आहे, मी काही झालं तरी उद्या जाणारच आता." तर मी कॅब बुक केली. मम्मीला म्हटलं, "मी जाते." मी खूप रडत-रडत गेले. तेव्हा पप्पा नव्हतेच घरी. मी खूप रडत-रडत गेले. म्हटलं, "आता मी काही तुमच्या घरी परत येणार नाही. तुम्ही मला खूप असं बोललेत वाईट." ती म्हणली, "अगं त्यांना काय झालंय? मी बोलते त्यांच्याशी. त्यांना काही कसला राग-बिग आला असेल, नाहीतर मित्र-मैत्रिणींची भांडण झाली असेल." ते म्हणले, "ठीक आहे." आणि मग मी गेले. मी काय पप्पांना म्हणले पण नाही फोन करून, की मी चालले किंवा काय. मी तशीच गेले. मग ते मला वाटतं मी पोहोचले असेल तोपर्यंत घरी 1 पर्यंत. ते 2:30 वाजता आले आणि तेव्हापासून ते मम्मीला खूप भांडण करायला लागले. खूप म्हणजे तिला कधीच त्यांनी आजपर्यंत मारलं नाही, शिव्या वगैरे दिल्या नाही. तेवढं तिला मारायला सुद्धा लागले, लाथा वगैरे घालायला लागले. मम्मी रडती, "अहो तुम्ही असं काय करताय? काय करताय?" माझा भाऊ पण जॉबला जातो. तर तो जॉबवर असताना तर तिच्याशी इतके विचित्र वागायचे. ती एकटी असताना, की तिला हात वगैरे तिचा पिरगाळून उलटा करून मारायचे तिला. हात असा पिरघळून. तर मग ती घाबरून घरी जातच नव्हती. माझ्या आजीकडेच जाऊन बसायची म्हणजे माझ्या वडिलांच्या आईकडं. तर घाबरून अशीच जाऊन बसायला लागली मग ती दिवसभर तिकडं. तर हे ना दिवसभर घरात काहीच जेवण नाही करायचे, काय नाही. डायरेक्ट जाऊन त्या रूममध्ये स्वतःला आतून कडी लावून घ्यायचे आणि झोपून जायचे. आणि परत असे यायचे जसं काही मी हे काहीच केलं नाही. किंवा आणि एवढं स्वयंपाक बनवून सुद्धा तिला म्हणायचे, की "तू नवऱ्याला जेवायलाच घालत नाही." तू नवऱ्याला तुझ्या जेवायलाच घालत नाही म्हणूनच मी ह्याला घेऊन जाते आता. असं म्हणायचे. घेऊन जाते म्हणायचं. माणसं कशी म्हणतात जातो. ते हो. म्हणायचे मी जाते. घेऊनच जाते असं म्हणायचे. आणि 6 तारखेच्या सकाळी अ, त्यांनी घरात परत अशीच भांडणं केली. दारू प्यायची सवय नव्हती. दारू पिली त्या दिवशी 6 तारखेला आणि ती दारू झेपली नाही प्यायला. घरी आले. मम्मीला खूप मारलं त्यांनी, खूप मारलं. विनाकारण. विनाकारण. काहीच कारण नाही. ती आपली बसली असेल, काय झोपली असेल किंवा मोबाईल बघत असेल, यायचे आणि कानाखाली वगैरेपासनं मारायला चालू करायचे. फोन बघत होती, फोन हिसकून घेतला हातातनं आणि डोक्यात टाकला तिच्या. तो फोन पूर्ण फुटला आणि तिला चक्कर आली, इथं खोच पडली. चक्कर आली आणि 1-1.5 तास ती तशीच बेशुद्ध अवस्थेतच पडली होती अशी सोफ्यावर वगैरे आडवी आणि ते झोपले तिथंच तिच्यासमोर. तिथंच झोपले, जसं काही हे त्यांनी केलंच नाही. आणि जेव्हा 4:30 वाजता उठले, मला वाटतं 4:30 वाजले असतील, उठले, एक पाण्याची बॉटल भरून अशी तिच्या तोंडावर ओतली त्यांनी. असं पार पूर्ण डोळ्या-बिळ्यात पाणी जातंय. त्यांना वाटलंच नाही की आपण हे काय करतोय. तर पूर्ण ते झालं तसं. त्याच्यानंतर मम्मी उठली. पूर्ण तिचा चेहरा वगैरे सुजला होता मारून त्यांनी. मग मी कधीपासून तिला फोन करत होते, की तिचा फोनच तो लागत नव्हता आणि मी पप्पांशी बोलत नव्हते, ते मला असं बोलल्यामुळं. तर माझ्या भावाला कामावर फोन केला. तो म्हटला, "काय माहीत, मी तर कामावर आहे." तिचा फोन काय लाईट वगैरे नसेल, बंद झाला असेल. आणि त्याच्यानंतर मग ते झालं त्या दिवशी. त्याच दिवशी 6 तारखेला पौर्णिमा होती. तर 6 तारखेलाच पौर्णिमा होती, अमावास्या होती अमावास्या. आणि ते गेले खालच्या खोलीत. त्यांनी मला मेसेज केला, "अलविदा, तू आता सदा सुखी राहा." हाच मेसेज माझ्या मिस्टरांना केला. आणि माझे मिस्टर कामावर होते आणि मी घरी होते. मी मेसेज बघितला होता, पण मी काही रिप्लाय नाही दिला. म्हटलं असंच काहीतरी टाईमपास करत असेल किंवा ह्यांना कधी बोलायचं नसेल माझ्याशी आतापर्यंत. तर माझ्या मिस्टरांचा मला फोन आला 5 वाजता. म्हटले, की "तुझ्या पप्पांनी मला असा-असा मेसेज केलाय."
तर म्हणतात तू त्यांना कॉल कर. तर मी म्हटलं मी त्यांच्याशी बोलत नाही, मी त्यांना कॉल करणार नाही. मला पण असं थोडं इगो माझा हर्ट झाला होता एकदम. बरोबर. तर मग माझे मिस्टर म्हणले तू मूर्ख आहेस, तुला समजत नाही, त्यांचं जर काही झालं तर बघ म्हणले, तू पस्तावशील. तर एकतर अगोदरच ते एवढं विचित्र वागतायत. तर त्यांनी स्वतः पप्पांना कॉल केला माझ्या, आणि पप्पांनी तर पहिले 4-5 कॉल उचललेच नाही. आणि खाली रूम मध्ये ते मोठमोठ्याने ना वेगळ्याच आवाजात हनुमान चालीसा बोलत होते, कोण तुमचे? वडील माझे, अच्छा. त्या मधल्या रूम मध्ये. आणि ना माझ्या मम्मीनी ऐकला त्यांचा आवाज. ती म्हणली हा काय माई, माझ्या नवऱ्याचा आवाज नाहीये, तर कोणतरी दुसऱ्याचाच आवाज येतोय हा. तर ती दार वाजवती, ते काय उघडत नाही. म्हणतात ते बाहेर जेवढी लोक उभी होती ना आजूबाजूची वगैरे जमा झाली मम्मीचा आवाज ऐकून, पप्पांचा तो वेगळाच आवाज ऐकून. तर ती दार वाजवती, तिला शिव्या देत होते खूप घाण, की एवढ्या कधीच आजपर्यंत त्यांनी दिल्या नसतील. तर मागच्या एवढी लोक दार वाजवत होती ना, माझ्या आत्याचे मिस्टर आले पलीकडून लगेच. आम्ही जवळ जवळच राहतो. तर ते म्हणतात अरे तू काय करतोयस, हे दार उघड, एवढी तुझं सोन्यासारखं सगळं आहे, काय तुला त्रास आहे असं. पप्पांचा वेगळाच आवाजच अग्रेसिव्ह, वेगळाच म्हणजे तो त्यांचा आवाज नाहीच असा आवाज काढून त्यांना म्हणले. त्यांच्या घरात पण एक लहान बाळ आहे माझ्या आत्याकडं. त्यांना म्हणले की तुझ्या लहान बाळासहित आहे ना तुझं अख्खं खानदान मी जाळून टाकल. बापरे. आणि माझ्या वडिलांना एक तर लहान मुलं खूप आवडायची. तर ते असं का बोलतील? तर मग माझ्या आत्याच्या मिस्टरांनी माझ्या भावाला बोलून घेतलं कामावरनं. माझा भाऊ आणि त्याचे 1-2 मित्र आले, दरवाजा तोडला. तोपर्यंत हे अर्ध्या त्या फाशीवर होते. त्या स्टूलवर उभे होते. बापरे, म्हणजे ते फाशी घेतली त्यांनी? फाशी घेत होते. चालू होतं त्यांचं. तर माझ्या भावाने पटकन त्यांना खाली उतरवलं होते. माझ्या भावाला मारायला लागले, "तू मला का उतरवतोयस? मला जाऊ दे, मला जायचंच आहे. माझी वेळच झालीये, मला जायलाच लागल." तेवढं झालं. त्यानंतर म्हणजे त्यांना काढलं तिथून बाहेर. तो तसाच होता दोर फाशीचा. ते आले बाहेर आणि मम्मीच्या डोक्यावरची अशी टिकली काढली आणि मम्मीला म्हणतात, "आज तर वाचला, पण परत नाही वाचणार." तर मग म्हटले, की माझ्या भावाच्या मुलाची मुंज आहे. त्यांनी सगळी तयारी केलीये. जर त्याला सुतक पडल, त्याचा कार्यक्रम पुढं जाईल. तो नको जायला म्हणून मी वाचवलं, असं म्हणले. तर ते झाल्यानंतर तो दिवस तसाच गेला. मग त्या रात्री काय नाही घडलं, कारण ते पूर्ण झालं तसं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पप्पा 7 तारखेला माझ्या काकाकडं आले. निगडीला राहतो माझा काका. त्याच्याकडं आले. त्याच्या मुलाची मुंज होती 8 का 11 8-10 तारखेला मुंज होती. तर हे अगोदरच आले तयारी वगैरे करू लागायला. तर तयारी केली, सगळं त्याचं करून दिलं चांगलं. मुंज वगैरे झाली, नाचले त्या मुंजीत, फोटो वगैरे काढले. तिकडून म्हणजे घरातून बाहेर गेले ना, की हे व्यवस्थित वागायचे अगोदर सारखे. म्हणजे नॉर्मल बोलायचे मम्मीशी, की "हे बघ सगळं असं-असं बघ, इथं किती छान तयारी चालली आहे," हे ते. आणि त्यांनी 6 तारखेला असं केलं ना फाशीसारखं, तर मम्मी पप्पा निगडीला गेल्यावर त्यांची पत्रिका घेऊन एका कोथरूडच्या बाबांकडे गेली, म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही नेहमी जायचो. म्हणजे आमचे पप्पाच आम्हाला न्यायचे, की आम्हाला काही वाटलं प्रॉब्लेम वगैरे तर त्यांच्याकडे आम्ही जायचो. तर मम्मी त्यांच्याकडे पप्पांची पत्रिका घेऊन गेली पप्पा नसताना. तेव्हा पप्पा निगडीला होते. आणि त्या बाबांनी आहे ना, असं त्यांना चष्मा आहे, जवळून बघायला लागतं त्यांना ती पत्रिका. तर पप्पांच्या पत्रिकेला त्यांनी म्हणजे हात पण नाही लावला. आणि असंच लांबूनच बघितलं त्यांनी काय 2 मिनिटं. मम्मीकडे बघितले. ते म्हणले, "हे बघ बाई, हा तर जाणार आहे, पण तू स्वतःच्या जीवाला जप. जर काय तुला त्याच्यासाठी करता आलं." त्यांनी एक उपाय सांगितला मम्मीला, दिवे लावायला शंकराच्या मंदिरात. म्हणजे चढत्यापासून परत उतरते दिवे असे. तर म्हटले, की "तू हा उपाय कर. जर ते वाचले तर वाचले, नाहीतर तू स्वतःला तरी यांच्यापासून लांब ठेव," असं म्हटले. तर लांब ठेव म्हटले आणि मग मम्मी तिथून घरी आली. तर मम्मीला काही म्हणजे असं प्रॉब्लेम यायचं काय हेच नव्हता प्रश्न. पण मम्मीला ते 5 दिवस प्रॉब्लेम आला. मग इकडची मुंज झाली. मुंजीनंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो. लग्नासारखीच असती मुंज. तर जागरण गोंधळ होता. तर त्यात संबळ वगैरे वाजतं ते देवाचं असतं प्रॉपर. तर पप्पा त्या जागरण गोंधळाला थांबलेच नाही. जागरण गोंधळ दुसऱ्या दिवशी असतो किंवा रात्री असतो त्या दिवशी मुंज झाल्यावर. तर ते सगळं झालं मुंज, त्याचा कार्यक्रम झाला. ते जेवणाचा डब्बा भरला आणि घेऊन आले. सगळे म्हणतायत त्यांना, "आता तू एवढा 2-3 दिवस अगोदर आला तर थांब अजून 1 दिवस." ते म्हटले, "नाही, नाही." आणि कुणाला तरी फोन लावला.
आणि म्हणजे लावला का नाही हे पण माहिती नाही. तिकडून तर काही आवाज नव्हता येत फोनचा. इकडून म्हणजे माझ्या काकांनी वगैरे सांगितलं नंतर, की फोनवर म्हटले, की "मला आहे ना ते 10-12 जण मारायला आलेत. त्यात एक बाई आहे ना ती तर खूप डेंजर आहे. ती तर माझ्या आतच आहे आणि ती तर मला काय आता सोडत नाहीये. शिवाय माझ्या घरचे-बिरचे सगळे खूप लांब जाऊन बोलत होते जोरजोरात फोनवर ते. ती म्हणतात ती बाई तर काही मला सोडत नाहीये. 10-12 जण उलट मला आलेत हत्यारं घेऊन माझ्या मागं-मागं तिथून इथपर्यंत. म्हणजे ते फोनवर म्हणले, की जिथं फार्म हाऊसला गेलते ना, त्या फार्म हाऊस पासून ते 10-12 जण अजूनपर्यंत माझ्या मागं आले. आणि ते मला रोज दिसतात. ती बाई तर मला खूप त्रास देते. माझ्या आतून म्हणजे जसं काय माझ्या पूर्ण हातपाय सुन्न पडले तेवढा ती मला त्रास देते. मी मजबूर झालोय, असं म्हणले. आणि मग ते आले मुंजीवरनं. तर निगडीपासून माझं घर बरंच जवळ आहे. ते कधी निगडीला आले ना, तरी माझ्या घरी यायचेच मला भेटायला. माझ्या मिस्टरांचा बर्थडे असतो 11 जूनला. ते काही आलेच नाही माझ्या घरी किंवा माझ्या नवऱ्याला त्यांनी विश पण नाही केलं. एवढं जावयावर खूप त्यांचं प्रेम होतं पहिल्यापासून. त्यांचा बर्थडेचा फोटो पण नाही टाकला. पण मला माहित होतं ह्यांचं काहीतरी बिनसलंय किंवा हे हम्म. चिड करायला लागलेत. तर मग ते दिवस गेले. मम्मी त्यांच्याकडून जाऊन आल्यावर ते पुढचे 5 दिवस गेले. तर मम्मी त्या 6व्या दिवशीपासून त्यांनी सांगितलेला उपाय करायला लागली. पण दररोज जसे-जसे दिवस जात होते ना, तसे-तसे दररोज एक वेगळं त्यांचं रूप दिसत होतं मम्मीला, की त्यांच्या अंगाचा खूप घाण वास येत होता. एवढ्या 25-26 वर्षात आहे ना, मम्मीसोबत त्यांनी हे असं कधीच केलं नाही. इतकं घाण त्यांचं क्रूर वागायला लागले होते. सगळ्या गोष्टीत म्हणजे ते तिला क्रूरपणा जाणवत होता त्यांचा. तर मग तेवढे 4-5 दिवस गेल्यानंतर मम्मी 6व्या दिवशीपासून शंकराच्या मंदिरात उपाय करायला लागली. पप्पा तिला काय म्हणतात हसून, ते मम्मीला बघितलं त्यांनी दिवे बनवताना. ते म्हणतात, "तुला जेवढं करता येईल ना, तू करत राहा. मी न्यायचं तर ह्याला नेणारच आहे." बापरे. असं म्हणले. आणि मम्मी इतकी घाबरली होती ना, की तिला सुचत नव्हतं, की आता ह्यांच्यासोबत राहू तर मी कशी 1 मिनिटं. बरोबर. पण आता माझ्या नवऱ्याला सोडू तरी कसं एकटं. तर तिला अगोदरच माहित होतं पण, की काहीतरी ह्यांच्यासोबत वाईट घडणार आहे. कारण स्वतःहून तर कोण टिकली नाही काढणार आपल्या बायकोची. आणि मग एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये जेव्हा माझा भाऊ यायचा ना घरी कामावरून, तो असेपर्यंत हे खूप नॉर्मल असायचे. हे खरंच आमचे पप्पा आहेत असेच होते. माझ्या भावाला म्हटले ते, की मुंजीवरून आल्यानंतरची गोष्ट. माझ्या भावाला म्हटले, की "आता तुझा बर्थडे ना पुढच्या महिन्यात, मी तुला मस्त एक मोठा टीव्ही घेऊन देतो, की तू बघ आरामशीर तुला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आपण मस्त पिक्चर-विक्चर बघत जाऊ." मग जर त्यांना हे असं करायचंच होतं, जर समजा एखाद्याने ठरवलंय मला आज जायचंय, तर तो पुढचे प्लॅन नाही करत आणि त्याच महिन्यात त्यांनी गाडी घेतली टू व्हीलर. अच्छा. मग एक प्रश्न होता, ज्यावेळेस ते फार्म हाऊसवरनं आले, त्यांचे मित्र वगैरे पण होते ना हो, त्यांच्याबरोबर आणि ते आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला पण लोकं राहत असतील. हो. हे जे ते वागायचे, हा सगळा संशय तुमच्या डोक्यात आल्यानंतर तुम्ही ते जे मित्र त्यांच्यासोबत गेले होते, त्यांना काही विचारलं नाही का तुम्ही? किंवा जे आजूबाजूची लोकं आहेत, त्यांनी काय तुम्हाला काय स्वतःहून काय बोलले नाही का, की जसं ते घरात वागतात तसं बाहेर सुद्धा वागतात का? असं काही वेगळा प्रकार असं त्यांनी सांगितलं का तुम्हाला? त्यांच्या जो मित्र त्यांच्यासोबत नेहमी असायचा ना, फार्म हाऊसवर पण सोबत होता, तर त्या मित्राला फोन केला. तर तो मित्र म्हटला, की "मला काही नाही माहिती, मला काही नाही माहिती." एवढंच तो म्हणायचा फोन केल्यावर. "बाई मला काही नाही माहिती म्हणजे तुम्ही." उडवाउडवीची उत्तरं. हां, "तुम्ही मला काही फोन नका करू." मम्मीला म्हणायचा, "वहिनी तुम्ही मला काही फोन नका करू. मला यातलं काही माहिती नाहीये, मला यातलं काही माहिती नाही." एवढंच बोलायचा. आणि तेव्हाच जेव्हा हे सगळं झालं ना, तर आमच्या शेजारची बाई आहे. पप्पा आमच्या कुणाशीच नीट बोलायचे नाही. पण आमच्या शेजारी एक बाई आणि तिचा नवरा म्हणजे त्याच साधारण वयाचे ते. तर तिला म्हटले, की ती म्हणली, "भाऊ तुम्ही असं का वागताय? काय झालंय तुमच्यासोबत? तर तुम्हाला असं काय झालंय? काय त्रास आहे तुम्हाला? सांगा" म्हणली मला. ती कोकणातली आणि बाई. तिला म्हणजे कळतं असं थोडंफार, की काहीतरी यांचं चाललंय वेगळं असं. तर म्हटली, "तुम्ही असे कधीच नव्हते. असे का वागायला लागलेत तुम्ही?" तर त्या बाईला सांगितलं त्यांनी, की "मी ना फार्म हाऊसवर गेलो होतो आणि माझ्यासोबत काही गोष्टी अशा घडल्यात, की ज्या मी बोलू शकत नाही. जर मी तुम्हाला त्या बोललो, तर मला आतून खूप त्रास होतोय. म्हणून मी ना जेवढं होईल तेवढं माझ्या घरच्यांना लांब ठेवतोय यातून. का तर मला माझ्या घरच्यांना यात ओढायचं नाहीये किंवा मला माझ्या घरच्यांना कुठल्याच संकटात नाही टाकायचं. म्हणून पहिले तर मी माझ्या मुलीला इथं राहूनच दिलं नाही." हं. तिला म्हणले असं. हे सगळ्या गोष्टी आम्हाला तिने सर्वात नंतर सांगितल्या. जेव्हा त्यांचं झालं ना काही, हं. तेव्हा सांगितलं.
बरं, आता परत आपण तिकडेच येऊया. तुम्ही म्हटले की ते गाडी वगैरे घेतली त्यांनी नवीन. मग पुढे हो. काय झालं? तर नवीन गाडी घेतली त्यांनी. मस्त पूजा वगैरे केली. मला फोटो पाठवले, की "हे बघ बाई आम्ही गाडी घेतली." मी इग्नोर केलं, की तुम्ही माझ्यासोबत वाईट वागलेत ना, मी पण तुमच्या मेसेजचा रिप्लाय नाही देणार. मेसेजचा रिप्लाय नाही देणार, पण त्यांनी मला एवढ्या दिवसात एक पण फोन नाही केला. मग एक दिवस माझ्या मम्मीने मला व्हिडिओ कॉल केला माझ्या बाळाला बघण्यासाठी. तर व्हिडिओ कॉल केला आणि मागनं पप्पा आले माझे. तर मी काय त्यांच्याशी बोलले नाही. मी माझ्या मुलीकडे असं दाखवलं, की तुमच्याशी नाही बोलायचं म्हणून. तर ते गोरे होते मेन म्हणजे खूप. तर त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना, एक असा काळसरपणा जाणवत होता मला. ते नेहमी ना इथे एक देवाचा टिक्का लावायचे ऑरेंज कलरचा किंवा लाल कलरचा पहिल्यापासूनच. तर त्यांच्या डोक्यावर ना तो टिक्काच नव्हता तेवढ्या दिवसांमध्ये. पण आहे ना ते देवाचं खूप करायचे. दर्ग्यात जा किंवा हनुमानाच्या मंदिरातच जा, सकाळी उठून 11 वेळा तिथं वाचनच कर, हनुमान चालीसा वाच. असं करायला लागले होते तिथं आणि सगळं त्या रूममध्येच करायचे जाऊन. ते घरात वरती काहीच करत नव्हते. कारण वरती तर आम्ही मेन आमचं देवघर वगैरे होतं आणि त्यांना स्वतःलाच खूप माहिती होती देवाची किंवा सगळं तेच आम्हाला सांगायचे, की तुम्ही हे करा म्हणजे हे होईल, असं देवाचं वाचा. पण ते एवढे घाबरले होते ना त्या दिवसांमध्ये आणि तो घाबरटपणा पूर्ण स्पष्ट दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर. पण आम्ही कधी एवढं जवळून जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला एक मुलं म्हणून म्हणजे आत्ता जाणवतंय. तर मग गाडी वगैरे घेतली. माझ्या भावाला म्हटले, की "तुझ्या बर्थडेला मी टीव्ही घेऊन देतो तुला मस्त मोठा. आपण इथं या भिंतीला लावू. मग असं करू, तसं करू." त्यांचे पुढचे प्लॅनिंग म्हणजे होते असे. मग जर जायचंच होतं, तर पुढचे प्लॅनिंग असं कोण नाही करत, की एखादा डिप्रेशनमध्ये असून तो नाही विचार करत, की आपल्याला पुढे हे करायचंय, ते करायचंय. तर मग माझा भाऊ आला, की एकदम नॉर्मल वागायचे त्याच्यासमोर, की जसं काय मी मम्मीला मारलंच नाही, मी मम्मीला बेशुद्ध पाडलंच नाही, असे वागत होते. मग आम्हाला वाटायचं, की आमची मम्मीच खोटं बोलतीये आमच्याशी. तर मग मी म्हटलं, "मम्मी खरं सांग, खरंच पप्पा असं करतायत का? मला तर काही विश्वास नाही बसत आहे." तर एक दिवस आहे ना, मम्मीने स्वयंपाक बनवला होता आणि पप्पा 3 वाजता आले. 3 वाजता आले आणि तिला म्हणले, "काय तुला जेवायला वाढायचं नाहीये का नवऱ्याला? वाढ म्हणले जेवायला." हे किती वाजले आता 3 वाजले म्हणले. मी कधीपासून इथंच बसलोय. इथं म्हणजे मी जवळ-जवळ 2-3 तास झाले एका जागेवर बसलोय आणि तरी तुझा जेवणाचा तपास नाही मला. ती म्हटली, "अहो तुम्ही आत्ताच तर आले. तुम्ही बसा मी जेवण तयार आहे वाढते तुम्हाला." आणि असं म्हटली आणि तिने ताट आणलं त्यांच्यासाठी जेवणाचं. ती आतून बाहेर येईपर्यंत त्या जेवणाच्या ताटात काहीच नव्हतं. म्हणजे एवढं पार 2 रूम ओलांडून आहे 3 रूमचं घर आहे. किचनमधून हॉलमधून येईपर्यंत जास्तीत जास्त 1 चपाती संपेल. पण चपाती, भाजी आणि भात एवढं सगळं एकाच 5 मिनिटात तर कोणीच नाही खाऊ शकत. बरोबर. त्या ताटात 2 चपात्या वाढायचं पप्पांना आम्ही एकत्र. 2 चपात्या, भाजी, भात आणि एका डिशमध्ये पातळ आमटी वगैरे. तर त्याच्यात काहीच कणभर नव्हतं, की जसं काही ते प्लेट पूर्ण धुवून ठेवलंय तिथं. आणि ते कंटिन्यू मम्मीला भांडतायत, की "जेवायला वाढ, जेवायला वाढ." ती म्हटली, "मी तुम्हाला जेवायला वाढले आणि तुम्ही जेवलेत पण." पण ते असं रिएक्ट करतं, की मी जेवलोच नाही. शेवटी त्यांनी ते रिकामं ताट उचललं आणि फेकून दिलं. फेकलं आणि जाऊन त्या रूममध्ये झोपले. असेच दिवस गेले आणि मग 21 तारखेला सकाळी हे होती वटपौर्णिमा होती. आदल्या दिवशी ते वरती आले 20 तारखेच्या घरात. मम्मीला म्हटले, की "तू पण चल आपण मधल्या खोलीत जाऊन राहू." मम्मी म्हणली, "तुम्हाला काय वेड लागले का? आपलं एवढं मोठं घर आहे आणि आपण का जाऊन राहायचं?" तर मम्मी त्या दिवसांमध्ये खूप पॅनिक होती. तिला माहीत होतं आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे. तर ती जी पप्पांनी फाशीची दोरी एक अमावास्येच्या दिवशी खालच्या रूममध्ये जी ठेवली होती ना, ती काय पप्पांनी काढली नाही आणि काढूनही दिली नाही. बाहेरून लॉक लावून जायचे ते. आणि तेवढ्या 15-20 दिवसांमध्ये घरात त्यांनी अन्नाचा एक घास पण खाल्ला नाही आमच्या किंवा चहा पण पिला नाही. कारण एवढी चहाची सवय होती त्यांना कंटिन्यू. एक मला फोन केला नाही किंवा माझ्याशी प्रेमाने बोलले नाही आणि मी पण रागात होते त्या असं बोलल्यामुळे. त्यामुळे मला पण त्यांना समजून घेता आलं नाही. पण त्यांना आतून काहीतरी खरंच त्रास होत होता. आणि मग 20 तारखेच्या दिवशी मम्मीला म्हटले, की "आता मी माझं सगळं सामान घेऊन खाली जाणार आहे." मम्मीला म्हटले, "तू काही कामाला वगैरे जायचं नाही आणि आता आपण तिथं जायचं राहायला," असं म्हणले तिला. आणि मम्मी घाबरली ते असं म्हणायला लागल्यावर. तर मग मी म्हणली, "हे बघा, तुम्ही असं काही बोलू नका. मी आलेच म्हणते जरा, आलेच मंदिरात जाऊन," असं म्हणली ती त्यांना. पप्पांनी काही तिला मंदिरात जाऊनच दिलं नाही त्या दिवशी. जाऊन दिलं नाही तर ती लागली घाबरायला. तिचे हातच धरून ठेवले. तिला असंच धरून बसायचे समोर 2-2 तास. हात असा धरून तिचे दोन्ही समोरच बसून राहायचे. तिला हालूनच द्यायचे नाही अजिबात समोरून आणि असंच तिच्याकडे बघून हसायचे काय.
मोठमोठ्याने हसायचे, असं पूर्ण दात दिसतील असं म्हणजे विचित्र दिसायचे आणि खूप. तर मम्मी म्हणल्या, "तुम्ही बरोबर नाही वागत आहे. चला," म्हणते, "आपण जरा देवाचं काय करू?" पप्पा म्हणतात, "मी रोजच देवाचं करतोय. काही नाही होत, काही नाही होत," म्हणले. तिलाच म्हणायचे आणि आणि खाली जाऊन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र लिहायचे, देवाची पुस्तकं वाचायचे, कसले हिशोब करायचे, चिठ्ठी दुमडून असे ठेवून द्यायचे. त्यांचा एक डबा होता त्याच्यात. आणि असेच दिवस गेले. 20 तारखेच्या दिवशी तिला ते म्हटले, की आपण खाली जायचंय राहायला. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मम्मी वड पूजायला चालली होती. तिला घाण-घाण शिव्या द्यायला लागले. "तू कुणाच्या नावाचं वड पूजायला लागली? खरं सांग. माझ्या तर नावचा तू नाही पूजत आहे." असं स्वतःच ते म्हणायला लागले तिला, की "तू माझ्या नावचं नाही पूजत आहे. तू दुसरंच कुणाचं तरी करायला चालली. खरं सांग." म्हणली, "खरं सांग." तर ती म्हणली, "मी नाही जात." मग ती घाबरली. नाही जात म्हणली. बसली घरात. माझा भाऊ कामाला गेला आणि कामाला गेला. त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक होता. घरात व्यवस्थित असं पोटभर तिच्या हातचं जेवले ते. की त्यांना पुरणपोळी कधीच आवडत नव्हती, पण आपल्या तिच्यासाठी ते खायचे ती बनवायची म्हणून. जेवले व्यवस्थित पोटभर आणि थोडा टाईम गेला. त्या दिवशी वरच घरात झोपले दुपारचे आणि परत जसा-जसा ते दुपारी उठल्यानंतर टाईम गेला ना, तसे-तसे परत भांडायला लागले. तिला त्या दिवशी पण त्यांनी खूप मारलं. खूप म्हणजे पार वळ उठलं तिच्या अंगावर. एवढं त्यांनी मारलं तिला. पण ती काय माणसासमोर प्रतिकार करण्याची एवढी शक्तीच नव्हती तिची. त्यामुळे ती मारच खायची नुसता. फार इतकी आजारी पडली होती माझी मम्मी, की खूप म्हणजे वाटणारच नाही की हिला काहीतरी घडलं हिच्यासोबत असं. आणि मग त्या दिवशी रात्री 8 वाजता ते कुठून तरी बाहेरून जाऊन आले. त्या खोलीत गेले. 8 नंतर काही त्यांनी परत दरवाजा उघडलाच नाही. त्या दिवशी रात्री मम्मीला ते कंटिन्यू फोन करत होते, की "तू खाली ये, तू खाली ये. मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय." आणि आहे ना त्यांनी अजून एक घरात आमच्या दोरी होती, आपण कपडे वाळत घालतो तशी. त्या रस्सीचा पण तसाच आकाराचा दोर बनवून ठेवला होता. एक खाली होता आणि एक वरती होता. तर मम्मीला वाटलं, की त्यांनी खालचीच ती दोरी काढून आणली आणि ठेवून दिली असेल. तर हम्म. मम्मीनी ती दोरी जाळून टाकली, की यांच्यासोबत काय वाईट नको व्हायला. असं म्हणतात, की दोरी अशी टांगून ठेवली, की तिला आस लागती, ती माणसाला घेऊनच जाते. हम्म. तर तिला वाटलं ती खालच्या रूम मधलीच दोरी आहे म्हणून तिने ती जाळून टाकली. तर पप्पा 21 तारखेच्या 7:00-7:30 वाजता उठल्यावर दुपारच्या झोपेतून ती दोरी सगळीकडे घरात शोधत होते आणि त्यांना ती कुठंच सापडली नाही. आणि त्यांनी ते म्हणले पण नाही मम्मीला, की ती कुठं आहे म्हणून मला पाहिजे. तर ते तसंच ती सापडली नाही आणि ते गेले घरातून. घरातून गेले आणि 8 वाजता ते घरी आले. घरी आले तर त्यानंतर काही त्यांनी दार उघडलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी मम्मीला फोन केले सारखे, की "तू ये खाली, ये खाली. मला बोलायचंय तुझ्याशी." तर मम्मी काही घाबरून गेलीच नाही, कारण तिला गुरुजींनी अगोदरच सांगितलं होतं. तर गेली नाही घाबरून आणि त्याच्यानंतर गुरुजींनी काय सांगितलं होतं? गुरुजींनी सांगितलं होतं ती पत्रिका बघून, की हा माणूस जाणारच आहे. याला आपण काहीच करू शकणार नाहीये आणि तो जाताना तुला पण सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे त्याला मी सांगतो ते उपाय कर तो वाचण्यासाठी. पण तू त्याला स्वतःपासून लांब ठेव, की त्यांनी जर तुला सांगितलं कुठलं काही काम, की माझ्यासोबत एकटी चल किंवा आपण इकडं जाऊन येऊ, आपण फिरून येऊ, खरेदी करू, तर त्याच्यासोबत तू कुठेच जाऊ नको. कारण तोच तुझा शेवट असेल. तोच तुला नेणार आहे आणि आणि त्या म्हणजे त्या बाबांनी एवढं पण सांगितलं होतं, की त्यांच्यासोबत एक बाई आलेली आहे. ती आणि त्यांना सोडणार नाहीये. तुम्ही काहीही करा. मी सुद्धा यात काहीच नाही करू शकणार. पण जो उपाय सांगतोय ना, तो आजपासून तुम्ही चालू करा. तर पण तो उपाय चालू करण्यासाठी मम्मीला तर काय करता येत नव्हता पहिले 5 दिवस. पण त्या 6व्या दिवशीपासून ते पुढच्या 6 दिवसापर्यंत तिने जे केलं ना, म्हणजे 1, 2, 3 असे चढते 15 दिवस. मग 15, 14, 13 असे 1 पर्यंत असे चढते उतरते क्रमाने त्यांनी दिवे लावायला सांगितले होते शंकराच्या मंदिरात 7 वाजताच्या टायमिंगला. तर संध्याकाळी. तर मम्मी ते करत होती, पण त्या 6व्या दिवशी जो 6 दिवे लावले ना तिने, तोच त्यांचा पप्पांचा शेवट होता. 7व्या दिवशी पप्पाच वारले. बापरे! कसे काय आणि ते? त्यांनी त्याच रूममध्ये सुसाईड केलं वटपौर्णिमेच्या दिवशी. बापरे! वाचू शकलेच नाही. नाहीच मग वाचले त्या ते. बाबांनी सांगितलं तुम्ही कुठे बाहेर दाखवलं नाही का? बाहेर आम्ही नाही दाखवलं. आमचे पप्पा स्वतःच एका बाबांकडे गेले होते. त्यांनी सांगितलं बाबांना की एक बाई आहे, जी तिथून माझ्यासोबत आली आणि ती मला खूप त्रास देते आणि ती म्हणते, "तू काही केलं तरी मी तुला घेऊनच जाणार आहे."
मग ते तुमचे वडील वारल्यानंतर कळलं का ती बाई कोण होती, काय होती ते? वडील वारल्यानंतर कोण होती बाई हे नाही कळलं, पण त्यांच्यासोबत काय घडलं हे कळलं. कसं कळलं ते? आणि 21 तारखेच्या रात्री पप्पांनी 8 वाजता आतमधून कडी लावून घेतली त्या रूम मध्ये जाऊन, आणि तो दिवस गेला. मम्मी काय त्या खाली रूम मध्ये गेली नाही. त्या दिवशीच्या रात्री 2 वाजता आहे ना, मम्मीला वरती तिचं कोणीतरी असं तोंड दाबले आणि ती तडफडती असं होत होतं. आणि माझा भाऊ बाहेर हॉलमध्ये झोपला होता आणि मम्मी आतमध्ये बेडरूम मध्ये झोपली होती. बेडरूमच्याच खालच्या रूम मध्ये, खालची रूम आहे ना, तिथेच पप्पा झोपले होते. तीच सिंगल रूम आहे एक मधली. आणि त्या रूम मध्येच त्यांनी तसं केलं. बरोबर मम्मी जिथे झोपली होती ना, तिथूनच खाली तो फॅनचा गज असतो ना एक हो. आकडा, त्याला त्यांनी ती रस्सी लावली होती. आणि मम्मी त्या 2-2:30च्या सुमारास तडफडत होती की कोणीतरी तोंड दाबले. ती माझ्या भावाला आवाज देत होती, पण त्याला काही तो आवाज गेला नाही. ती पूर्ण घामेघूम झाली होती. तिला उठता पण येत नव्हतं, आवाज पण जात नव्हता. तिने ना पटकन तिच्या हातातला मोबाईल माझ्या भावाच्या अंगावर फेकला आतून बाहेर. तेव्हा माझा भाऊ जागा झाला आणि तेव्हा माझी मम्मी परत नॉर्मल झाली. मग तिने सांगितलं की मला असं असं होत होतं. त्या दिवशी 2-2:30 नंतर मम्मीला पण झोप नाही लागली आणि माझ्या भावाला पण झोप नाही लागली. पण माझी मम्मी म्हणत होती की मला वाटतंय जाऊन दार वाजावं, त्यांना वर बोलवावं, पण माझा भाऊ म्हणला ते परत आपल्याला शिव्या देतील. तर मम्मी म्हटली माझी की आपण जाऊ एकदा. तर माझ्या भावाला पण वाटत होतं जावं, पण यांनी परत शिव्या दिल्या, मम्मीला मारलं तर काय करायचं. परत 2:30-3 वाजता सगळी लोक जमा होणार, आपला तमाशा बघणार. त्यापेक्षा जाऊ दे म्हणलं, आपण सकाळी बघू काय काय म्हणतात त्यांचं. एकदा काय म्हणणं आहे ना ते आपण सकाळी ऐकूच. म्हणतो मी उद्या सुट्टी काढतो वाटलंच तर. तर मी म्हणली काय नको सुट्टी काढू, आधीच तुझ्या बऱ्याच सुट्ट्या झाल्यात, तू जा. तर मग तो दिवस ती रात्र गेली. तर मग सकाळी माझा भाऊ 10-10:30 वाजता कामाला गेला आणि माझ्या मम्मीनी खाली गेली, बघितलं तर आतून दरवाजा बंदच होता. तिला वाटलं की हे सकाळी उठलेत, बाहेर जाऊन वगैरे आले आणि परत झोपले असतील किंवा त्यांचं काही चालू असेल आतमध्ये. तर ती माझ्या आजीकडे गेली आणि माझ्या आजीच्या घरी बसली. मम्मी मला तिकडून कंटिन्यू फोन करत होती की पप्पांनी काय अजून दारच उघडलं नाही किंवा बाहेरून जाऊन येऊन बसले असतील. तर मी माझ्या मम्मीला म्हटलं तू नको वाजवू दरवाजा, त्या ज्या काकू आहेत ना शेजारच्या, त्यांना सांग की तुम्ही दार वाजवा. पप्पा त्यांना तर नाही शिव्या देऊ शकणार आपल्याला दिल्या तरी. तर मग मम्मी म्हणली मी तसंच करते आता. आणि तिन्ही शेजारचे आमचे भाडेकरू आहे, त्यांना फोन केला की ते उठलेत का बघा म्हणून एकदा, म्हणजे घाबरून की ते आता मारतील का काय, आपल्याला काय करतील असं होऊन. तर ती म्हणली नाही, आतमध्ये फॅनचा टेबल फॅन होता ना आतमध्ये, वरचा सिलिंग फॅन नव्हता तिथे, भाडेकरू नव्हतं म्हणून. टेबल फॅनचा असा नुसता कंटिन्यू घर 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 आवाज येत होता असं विचित्र. ती म्हणली तो टेबल फॅनचा आवाज येतोय म्हणजे ते झोपलेत. तर मम्मी म्हटली ठीक आहे असं म्हणून ती मला कंटिन्यू फोन करते की अगं पप्पा नाही अजून दिसले नाही, आले नाही, वरती आले नाही, जेवायला आले नाही. तर बरोबर 1-1:30च्या सुमारास मी मम्मीला म्हटलं की तू जा तिकडं, त्या शेजारच्या बाईला बोलव आणि तिलाच दार वाजवायला सांग आणि तू आपली शांत, काय बोलू नकोस, त्यांना उगाच चिडून नको देऊ. तर ती म्हणली ठीक आहे. मग तिने त्यांना बोलवलं आणि तिने वाजवलं दार. ती म्हणते भाऊ काय करताय, दार उघडा दार उघडा. आतून काहीच आवाज येत नव्हता आणि तो दार काय एवढं हलकं नाही की ते कोणी लगेच तोडल असं, ते जुनी दार आहे त्यामुळे ते मजबूत आहे. तर मग माझ्या मम्मीनी 1:45-2 वाजता वगैरे माझ्या भावाला फोन केला. मी तिला म्हणलं की मी एवढ्या लांबून नाही येऊ शकणार बाई, मी आले तरी काय करणार आहे, तू त्यालाच बोलव आणि त्याला सांग पप्पांशी बोलायला बाई, मी तर काय त्यांच्याशी बोलणार नाही. आणि मग तो आला 2:08 2:15 सिंहगड रोडला तो जॉबला होता तेव्हा. तर तो आला, ते सरांनाच घेऊन आला, कारण सर सोडतच नव्हते त्याला जॉबवरनं असत. तर तो सरांना घेऊन आला आणि आमच्या शेजारच्या एका दादाला घेऊन त्यांनी दार तोडलं. पहिले खिडकी फोडली, त्याला एक छोटीशी खिडकी होती. मग त्या रूम मध्ये एवढा अंधार असतो ना की तिथे उजेड नाहीच जाऊ शकत लाईट लावल्याशिवाय. तर खिडकीची काच फोडली, तर आतून काही दिसलं नाही त्याला. तर त्यांनी आणि त्याच्या मित्रांनी, त्या शेजारच्या दादानी मिळून दरवाजा तोडला आणि माझा भाऊ अंधारातच आत गेला. लाईट वगैरे लावायची तर तो अंधारातच आत गेला. आणि अंधारात आत गेला तर असंच त्याला जाणवलं की आपण कशाला तरी धडकलोय समोर. आणि धडकलोय तर त्याच्या मित्राने पटकन मागणं लाईट लावली आणि पप्पा समोर असे लटकलेले होते. आणि तो ते बघूनच खाली पडला. खाली पडला, पण तो जेव्हा उभा होता ना, त्याच्या मित्राने लाईट लावली तेव्हा ती बॉडी पूर्ण अशी टर्न झाली होती त्याला बघून. हम्म. आणि तो पडला तिथेच खाली. त्याला 2 मिनिटं काही दिसलंच नाही समोरचं. माझ्या मम्मीला तर त्यांनी बघून नाही दिलं, कारण माझी मम्मी अगोदरच आजारी होती त्यांचा मार खाऊन खाऊन. पूर्ण तिच्या सगळ्या शरीरावर वण उठले होते, हातावर, असे पायावर, पाठीवर.
तर मग त्याच्यानंतर त्यांनी बघितलं का असं. मग माझ्या मम्मीला मी फोन केला, काय झालं अगं, आला का, त्यांनी काय बोलला का, पप्पा आले का बाहेर, बोलले का काय तुम्हाला. तर ती काय बोलायलाच तयार नाही. इकडून माझ्या भावाचा रडण्याचा आवाज, माझ्यापेक्षा छोटा आहे माझा भाऊ, तर त्याच्या रडण्याचा आवाज आला मला. मम्मी तर काय बोलतच नव्हती, हॅलो पण नाही म्हणली, फक्त फोन उचलला होता, तो पण दुसऱ्या कोणीतरी उचलला होता. तर कोणीच बोलत नव्हतं तिकडून. पण जेव्हा सगळेजण ओरडायला लागले ना, आजूबाजूचे वगैरे, तेव्हा मला वाटलं काहीतरी इथे झालंय. आणि मग मी म्हणलं माझ्या भावासोबत मला बोलायला पाहिजे, म्हणून मम्मीचा फोन कट करून माझ्या भावाला फोन केला. त्यांनी फोन उचलला आणि म्हणले, अगं दीदी पप्पा गेले, मला हम्म. खरंच नाही वाटत आहे, तू ये ना, तू ये ना. आणि मग मी माझ्या मिस्टरांना फोन केला की माझ्या पप्पांचं मला वाटतंय असं असं झालंय, कारण मला विश्वासच बसेना की खरंच असं झालंय. माझे मिस्टर मला इतके बोलले की तू का त्यांच्याशी बोलली नाही, तू बोलली असती तर कमीत कमी काहीतरी हम्म. त्यांनी सांगितलं तरी असतं तुला, असं तसं. आणि मग ते झालं तसं, आम्ही लगेच निघालो, पण आम्ही जाईपर्यंत तिथं 5 वाजले होते ट्रॅफिक मधून वगैरे. आणि बघितलं नाही मी माझ्या वडिलांना, कारण तेव्हा ते ambulance मध्ये होते. माझी बघायची एवढी हिंमत पण नव्हती की आपण आपल्या माणसाला गमवलंय, आपण आपला थोडासा इगो बाजूला ठेवला असता, की बाबा जाऊ दे, आपलेच वडील आहे, आपल्याला असं बोलले, असं विचार केला म्हणजे शेवटी. तर ह्या सगळ्या प्रकरण जेव्हा चालू होतं, तेव्हा मध्ये माझ्या मिस्टरांनी त्यांना एकदा कॉल केला की पप्पा तुम्हाला असं काय होतंय, तुम्ही असं का वागताय, की आपण काहीतरी बसून ह्याच्यावर सोल्युशन काढू, काही कर्ज आहे का, किंवा काही तुम्हाला कोणी बोललंय का, आपण बसून बोलू व्यवस्थित. तर माझे वडील म्हणले, म्हणजे त्यांना कधी असं लोन वगैरे घ्यायची काही सवय नव्हती, बिना लोनचीच त्यांनी सगळी कामं केली, की आपल्याला कर्ज नको डोक्यावर, असं त्यांचं एक हे होतं. तर मग ते म्हणले की ना मला कसलं पैशांचं टेन्शन आहे, मला कुणाचं काय द्यायचंय ना काय. म्हणतात माझा त्रास असा आहे ना की जो कोणीच सोडवू शकले नाही, असं म्हणले ते माझ्या मिस्टरांना. आणि एवढंच त्यांचं पण शेवटचं बोलणं झालं, त्यांचं असं झालं माझ्या वडिलांचं. पण वडील वारल्यानंतर त्यांचं सगळं झालं तिकडून, त्यांचं सगळं ते हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या, त्यांना घरी आणलं, त्यांचं सगळं झालं, भावानीच त्यांच्या केलं. माझा भाऊ तर बसवूनच होता त्याला, तो पूर्ण शॉक मध्ये होता. हम्म. माझी मम्मी पण, त्यांना समजतच नव्हतं की आपल्यासोबत हे नेमकं होतंय काय असं. आणि माझे वडील गेल्यानंतर आम्ही ती रूम पूर्ण बंद केली, की त्या रूम मध्ये असं काही आहे का, कारण तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत नेमकं झाले काय. त्यांचा बदललेला आवाज, त्यांच्या अंगाला येणारा असा एक विशिष्ट वेगळा घाण असा वास, जसं कॅनलच्या साईडला वगैरे येतो ना, तसा वास, म्हणजे नाला टाईप. हा नाल्या टाईप असं घाण वास यायचा त्यांच्या अंगाला, किंवा त्यांचा रंग उडालेला, असं त्यांचं वागण्यातला बदल, हे सगळं जरी आम्हाला माहित होतं तरी आम्हाला काय असं वाटलंच नाही. आपण काय म्हणतो ही सगळी अंधश्रद्धा आहे, हे असं काही नाहीये, माणूस असंच वागतो स्वतःच्या मनाप्रमाणे, म्हणजे स्वतः काहीतरी चूक करायची ना, असं काहीतरी खोटं लावून द्यायचं की मला भूत लागले, मला हे झालं. पण असं नाहीये, भूत लागतं ही खरी गोष्ट आहे. जेव्हा आपण हे स्वतःहून बघतो ना जवळून, तेव्हाच आपण विश्वास ठेवतो. हे जोवर माझे वडील जिवंत होते तोपर्यंत त्यांच्यासोबत घडलेलं. पण माझे वडील ज्या दिवशी वारले, त्यांचा सगळा विधी झाला, त्यांचं सगळं झालं, त्याच्यानंतरचा दिवस म्हणजे ते पूर्ण 13 दिवस असतात ना, तोपर्यंत आम्ही ना प्रत्येक दिवशी, प्रत्येक रात्र आणि प्रत्येक दिवस तिथं घाबरून काढलाय. कधीच लाईटीचा प्रॉब्लेम न होणारा, ते वारल्यानंतर 13 दिवसात दररोज रात्री 7 वाजता लाईट जायची. दररोज. दररोज. म्हणजे पूर्ण त्या तेवढ्या ह्याची एरियाची. असं नाही की आमचीच जायची. पण कधीच लाईटीचा प्रॉब्लेम आता त्या धनकवडीमध्ये तरी नाही. गेली तर एखाद दिवशी गुरुवारी, नाही तर ती पण नाही. पण माझे वडील वारल्यानंतर पूर्ण 13 दिवस दररोज 7 वाजता लाईट जायची. दररोज. आणि आम्ही इतके घाबरायचो एवढ्या मोठ्या घरामध्ये. आम्ही असं बसलो ना तरी आम्हाला आतमध्ये बघायची हिंमत होत नव्हती घाबरून. आणि 10व्याच्या अगोदर सगळ्या आमच्या आत्या, नाशिकच्या आत्या, तिच्या मुली वगैरे सगळ्या आल्या होत्या. तर आता माझ्या नाशिकच्या आत्याच्या मुलीला काय माहिती की माझे वडील कसे चालायचे किंवा त्यांना कशी सवय होती. मी म्हटलं तुम्हाला ते पाय ओलांडून जायचे. तर तिला बरोबर रात्री 3 वाजता कोणीतरी जिना चढून वर आले. माझ्या वडिलांना चपलामध्ये असलेल्या सरकून लाईनीत ठेवायची सवय होती पायानी. चपला सरकवलेला आवाज आला आणि ते आत येऊन पाय ओलांडून असे थड पायाचा आवाज येतो ना टाचांचा, तो आवाज तिला आला. मग तिने हे आम्हाला दुसऱ्या दिवशी सांगितलं. मग आम्ही विचार केला ह्या सवयी आम्हाला माहिती, पण तिला कशा काय माहिती. बरोबर. तर खरंच तिला ते जाणवलं.
आणि ते 10व्याच्या दिवशीची गोष्ट. तर 13वा होता त्याच्या आदल्या दिवशी. म्हणजे 12वाला. हा, 12व्या दिवशी रात्री कोणीतरी धड 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 पळत जिन्यावर आले. आपण नॉर्मल माणूस कोणीच नाही त्या लोखंडी जिन्यावर एवढं फास्ट चढू शकत. कोणतरी म्हणजे प्राण्यांचा पण एक वेगळा आवाज असतो जिने वगैरे चढायचा, पण कोणतरी खरंच असं खूपच भयानक काहीतरी वर आलंय चढत, असा आवाज आला. आणि माझ्या सासूबाई, आम्ही तिकडच होतो माझ्या मम्मीकडं, माझ्या सासूबाईनी आणि माझ्या मम्मीनी तो आवाज स्पष्ट ऐकला आणि त्या दोघी जोरात रात्री किंचाळल्या की तो आवाज आला म्हणून. हम्म. आणि मग समजलं की आपल्यासोबत काहीतरी घडतंय, काहीतरी. ते गेल्यानंतर सुद्धा आमच्यासोबत बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या. आणि मग माझे वडील गाणगापूरला गेले होते ना खूप अगोदर, तेव्हा तिथले तो भस्म असतो ना, तो आणला होता. मग मम्मीनी तो सगळ्या उमऱ्याला वगैरे, म्हणजे माझे वडील सांगायचे कधी तुम्हाला भीती वाटली ना तर स्वतःला लावून घ्यायचा, आपल्या अवतीभवती थोडंसं असं टाकायचा. तर माझ्या मम्मीनी 12व्या दिवशी रात्री ते केलं. त्याच्यानंतर परत काय आम्हाला तसा अनुभव नाही आला. पण माझ्या वडिलांचा 14वा होता, ती उदक शांती वगैरे करायला सांगितली हो. होती. त्या दिवशी ब्राह्मणाचा फोन आला सकाळी 8 वाजता, की तुम्ही ती रूम आवरून वगैरे ठेवा, की 4 गुरुजी बसायला लागतील एवढी जागा तिथं करा. होम हवन वगैरे असतं ना सगळं. तर मम्मी म्हणली ठीक आहे. तर आता आम्ही कसं जाणार त्या रूम मध्ये घाबरून. तर आमचा भाडेकरू आहेत, त्यांना सांगितलं असे असे की ती रूम स्वच्छ करून ठेवा तुम्ही कामाला जायच्या अगोदर. 8:45 वाजता आम्ही सगळी तयारी केली त्या ह्याची विधीची. आणि त्यांनी तो दरवाजा उघडला रूमचा. रूमचा दरवाजा उघडला, त्याला काय भीती नाही वाटली. तर त्यांनी सगळं साफसूफ करून ठेवलं. आणि बरोबर 8:45ला त्यांनी गेला तिथं, त्याला 9ला कामाला जायचं असतं म्हणून. तो म्हणला 10 मिनिटात होईल, मी जायच्या अगोदर घेईल करून. 8:45 वाजून ते दार उघडलं 8:45 वाजता. 5च मिनिटात फोन आला आम्हाला, माझ्या चुलता एक वारला म्हणून. बापरे. आणि कसं काय वारला तो? काहीच कारण नाही, त्याला काय हात दुखत होता म्हणून त्याने पेन किलर घेतली होती आणि तो वारला. आणि वय किती होत त्यांचं? त्यांचं वय साधारण 30-32 हा, सुमारास म्हणजे असेल. काहीच नाही. काहीच नाही, जाण्यासारखं नाही. असं झालं त्यांच्यासोबत पण. मग ते 14 दिवस परत ती उदक शांती पुढं गेली. तर पुढं गेली तर त्या सुतकात आता आपण घरात कसं थांबायचं, की सगळे पाहुणे आता गेले, सगळं हे झाल्यावर आता सुतक पडल्यावर अजून 14 दिवसांनी ते येतील, तेव्हा त्याची उदक शांती आणि यांची उदक शांती एकत्रच होणार. तर मग सगळेजण गेले आपापल्या घरी. तर मम्मीला आणि माझ्या भावाला काही त्या घरात मी एकटी सोडू शकत नव्हते, मी पण राहू शकत नव्हते, माझं छोटं बाळ आहे. तर मग मी माझ्या मम्मीला म्हणलं आता आपण जाऊ घरी आणि 14 दिवसांनी परत येऊ शांती करायला, कारण घरात तर त्यात शांती करायला लागते. तर माझी मम्मीला येऊशी वाटत नव्हतं, तिला असं वाटायचं की माझा बाई आहे नवरा अजूनच हम्म. इथे कुठंतरी. तर ती स्वतः तर नाही घाबरली एवढ्या सगळ्या जेव्हा गोष्टी व्हायच्या तेव्हा. ती घाबरली नाही. तिला वाटायचं की आपला नवरा अजून पण आपल्यात आहे आणि आपल्या नवऱ्यालाच आपण का घाबरायचं. पण त्यांच्यासोबत जे काही ज्या वाईट शक्तीने केलं असं, त्याची तिला भीती होती की माझ्या मुलाबाळांना हे काहीतरी करल. पण माझ्या भावाला घेऊन मम्मी माझ्या घरी आली. मग मी माझ्या मम्मीला म्हटलं, "तू आता 1 वर्ष आहे ना, वर्ष श्राद्ध होईपर्यंत त्या घरात राहू नको. मला वाटत नाही की तुम्ही राहू शकताल म्हणून तिथं, एवढं वाईट घडलंय." त्या माणसाच्या आठवणी असतात तिथं. आपण त्या विसरू नाही शकत. उठतो, बसतो, बोलतो, ते सगळं आपल्याला आठवल. मग मी तिला इकडं आणलं. 1 वर्षभर तिला माझ्या इकडं फ्लॅट घेऊन दिला. तिथंच ठेवलं तिला. आणि वर्ष श्राद्धाच्या अगोदर 2-4 दिवस अगोदर जा म्हणलं तिला तिकडं. मग ती राहिली माझ्या इथे. पण मधून-अधून यायची घरी तिला इकडं करमायचं नाही तर. पण एखाद दिवस 1-2 तास थांबायची घरात आणि पण परत निघून यायची. कारण त्या घरात राहणं तेव्हा शक्य नव्हतं. ते घर जसं काय आम्हाला ओढल असं होत नव्हतं. ज्या दिवशी 14व्या दिवशी ती उदक शांती कॅन्सल झाली ना, मी माझ्या मम्मीला तेव्हाच म्हणलं, "तू तुझं सामान पॅक कर, मी तुला माझ्या घरी नेते." तर त्या दिवशी खूप पाऊस पडत होता आणि कॅब येईस्तोपर्यंत आम्ही आमचं सामान पॅक करत होतो. मी, माझी सासूबाई, माझी छोटी मुलगी आणि मम्मी. आणि माझा भाऊ कामाला गेलता. त्याला म्हटलं, "तू कामावरून डायरेक्ट ये, मम्मी तुझं काय असेल ते सामान घेईल." तर त्या दिवशी आम्ही सगळ्या पिशव्या ठेवल्या बाहेर, जिने उतरून डायरेक्ट जाता येईल म्हणून. तर ते घर आतमधून आम्हाला जसं काय ओढतंय असं वाटत होतं. त्या आतमध्ये बघूशीच वाटत नव्हतं आम्हाला. असं जसं काही ते आम्हाला आतच खेचून घेईल, आतच खेचून घेईल, अशी अशी भावना येत होती. आणि दरवाजा लावून घ्यायचा, दरवाजा लागत नव्हता, का तर दरवाजावर मम्मी टॉवेल विसरली होती. तर एवढी पण हिंमत होत नव्हती, की आता ते दार उघडून तो टॉवेल काढून लॉक करावं. हम्म. म्हणजे एवढं असं
जाणवत होतं तिथं काहीतरी आहे असं. तर मम्मीने तो टॉवेल काढला, कुलूप लावलं आणि आम्ही गेलो तिकडं. त्याच्यानंतर परत ते 14 दिवस गेले. उदक शांतीचा दिवस आला, एकादशी होती म्हणून ते ब्राह्मण गेले होते पंढरपूरला. तिकडून येणार तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला. उद्या उदक कोणाचा, ब्राह्मणांचा? ब्राह्मणांचा बापरे. उद्या उदक शांती करायची. तर त्या ब्राह्मणाचा फोन आला की असं असं माझा ऍक्सिडेंट झालाय आणि मी काही उदक शांतीला येऊ नाही शकणार, पण तुमचा माणूस काही ती उदक शांती होऊन देत नाहीये. तर तुम्ही काहीही करा, मी दुसरे ब्राह्मण तुम्हाला पाठवून देतो, पण तुम्ही उद्याच्या उद्या ती उदक शांती करूनच घ्या कुठल्याही परिस्थितीत. मग त्यांनी दुसरे ब्राह्मण पाठवले आणि आम्ही उदक शांती केली त्यांची. बरं, मग उदक शांतीनंतर काय झालं? उदक शांतीनंतर परत सगळं नॉर्मल झालं, पण मम्मी तर काय तिथे 1 वर्ष राहिली नाही. पण पप्पा जेव्हा गेले त्याच्यानंतर 1 महिन्यानीच उदक शांती झाली ना. हम्म. तोपर्यंत तेवढा तो 1 महिना तर होताच. आणि मग नंतर जसे जसे लोक भेटायला वगैरे यायला लागली, तसं तसं त्यांचे दोन मित्र आहेत त्यांचे जे जुळे, त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी पप्पांचं असं असं झालं ना, तर म्हणजे पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं आलं की त्यांनी 12 ते 2 वगैरेच्या दरम्यान किंवा 12, 12:30, 1च्या दरम्यान असं केलेलं आहे. पण त्यांचे ते 2 मित्र असं म्हटले की आम्हाला हा 2 वाजता दिसला होता चौकात. बापरे. आणि गाडीवर ते ही आमच्यासाठी खूप अशी भीतीदायक गोष्ट होती. मग नंतर बऱ्याच अशा गोष्टी समोर आल्या आणि आता एकच 5-6 दिवसांपूर्वी माझे वडील ज्या गुरुजींकडे गेले होते ना, की मला एक बाई खूप त्रास देते हे सांगायला, तेव्हा ते गुरुजी योगायोगाने माझ्या भावाला त्याच्या शोरूम मध्ये भेटले. आणि आता त्यांना काय माहिती हाच यांचा मुलगा आहे. तर ते माझ्या भावाला म्हटले की तुझे वडील बरे आहेत का रे, असं म्हटले. तर माझा भाऊ म्हटला, तुम्ही कसे ओळखता माझ्या वडिलांना? तर तो माणूस म्हणला, असे असे तुझे वडील माझ्याकडे आले होते आणि ते मला म्हटले की एक बाई मला त्रास देते. तर मी त्यांना माझा नंबर दिला आणि म्हटलं की आपण बोलू म्हणून याच्यावर, तुम्ही मला फोन करा. तर तो दिवस मग माझ्या भावाने सांगितलं की माझ्या वडिलांनी तेव्हाच सुसाईड केलं. की हम्म. माझे वडील आता नाहीयेत आणि ह्या गोष्टीला 1 वर्ष झाले. म्हणजे ते गुरुजी स्वतः पण म्हणजे असं एवढं पण त्यांचं वय नाहीये, नॉर्मलच आहे. तर त्यांनी ते म्हणजे स्वतः तर शॉक झालेच. मग ते म्हणले, बघू बरं तुझ्या वडिलांचा फोटो. तेव्हा त्यांनी फोटो बघितला आणि तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की हेच आले होते म्हणून माझ्याकडं. हम्म. मग माझा भाऊ पण शॉक झाला की त्यांनी सांगितलं आपल्या वडिलांसोबत पण हेच झालंय. म्हणजे काहीतरी नक्कीच त्यांच्यासोबत इतकं वाईट घडलंय की जे आम्ही अजून पण समजून घेऊ नाही शकलो. पण त्यांच्या फोनमध्ये पण एक रेकॉर्डिंग होतं, आपण असं बोलतोय, त्यांनी तो उपाय ज्यांच्याकडून घेतला ना, त्यांच्या फोनमध्ये एक रेकॉर्डिंग सापडलं की ते कुठल्या तरी गुरुजींकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं की दररोज शनिवार आणि मंगळवार सकाळी आंघोळ करून हनुमानाच्या मंदिरात हनुमान चालीसा वाचायची 11 वेळा. आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये असं पण होतं की ती हनुमान चालीसा तेवढे 11 दिवस आहे ना, नॉनव्हेज खायचं नाही. किती ती शक्ती तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करत, पण आपण आपल्या लक्षात ठेवायची एक गोष्ट की आपल्याला हे वाचायचंच आहे. तर ती शक्ती तुम्हाला त्रास देईल, ती शक्ती तुम्हाला चिकन मटन असं खाण्यावर मजबूर करल, पण आपण त्याच्यापासून लांबच राहायचं. आणि मग पप्पांनी सांगितलं होतं त्या रेकॉर्डिंग मध्ये, असं पप्पांच्या आवाजात होतं ते, की ती शक्ती आहे ना, मला इतकी वाईट वागायला लावते की मी माझ्या बायकोला मारतोय आणि मला हे समजतंय की मी माझ्या बायकोला खूप मारतोय, पण मी काहीच करू शकत नाहीये. म्हणतात मला हे असं करायचं नाहीये, पण मला माहित नाही माझ्यासोबत असं का होतंय, असं पप्पांनी त्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं. म्हणजे त्या बाईची ताकद कधी हे तुम्हाला कळलं, पण ती कोण होती ती शेवटपर्यंत ती नाही कोण कळाली. होती ते अजूनपर्यंत नाही कळलं, आम्ही अजून पण प्रयत्न करतोय. मग त्यांच्या मित्रांना तुम्ही विचारलं का तिकडे फार्म हाऊसवर काय घडलं होतं ते? त्यांच्या मित्रांचे हेच शब्द आहे, त्यांचा एकही मित्र त्यांच्या कुठल्याही अंत्यविधीला आला नाही, हम्म. जे की त्यांच्या सोबत होते फार्म हाऊसवर. एक पण जण त्यांच्यासोबत आला नाही किंवा ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं ते सुद्धा म्हणतात आम्हाला नाही माहित. म्हणजे त्यांना असं वाटत असेल की आपण कुठल्या प्रकरणात नको अडकायला, अडकायला. हम्म. पण आम्हाला अजून पण जाणून घ्यायचंय की त्यांच्यासोबत काय झालं होतं. बर. आणि हा जो तुमचा प्रसंग घडला, हा तर तुमचा एकदम पर्सनल प्रसंग आहे. मग तुम्हाला असं काय वाटलं की मिस्टर टॉकवर सांगावं किंवा कधी वाटलं की इथं सांगावं म्हणून हा प्रसंग? मी म्हणजे जेव्हा माझे वडील होते तेव्हा मी सहज YouTube बघताना एक व्हिडिओ बघितला. तो व्हिडिओ मी असंच नॉर्मल बघायचा म्हणून बघितला. पण त्याच्यानंतर माझे वडील गेले 1 वर्षांनी, बरोबर त्याच दिवशी त्याच तारखेला तोच व्हिडिओ परत माझ्या समोर आला. कुठला व्हिडिओ होता तो? तुमचा मिस्ट्री टॉक्सचाच व्हिडिओ होता हा.
पूजा पाटील यांचा व्हिडिओ अच्छा, तो धनकवडीतलाच. धनकवडीतला. हम्म. तर तो व्हिडिओ बघताना म्हणजे मला असं वाटलं की मी ह्या गोष्टीशी कुठेतरी रिलेट करतीये. म्हणजे मी दुःख समजू शकते आपल्या माणसासोबत असं घडतंय त्याचं. जेव्हा मी हे स्वतः अनुभवलं तेव्हा मला जाण झाली की बा या बाईसोबत असं काहीतरी झालंय तेव्हा. तर मग त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ परत जेव्हा सगळ्या डिटेलमध्ये बघितला ना, तेव्हा मला स्वतःला वाटलं की आपण पण सांगावं असं. पण मला अजून पण असं वाटतं की कुठेतरी माझे वडील आहेत, जे मला बघतायत आणि ते मला पुश करतायत की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडलंय, हे तू जाऊन सांग त्यांना. म्हणजे सगळ्यांना जे लोक म्हणतात ना की बाबा ह्यानी काहीतरी वाईट काहीतरी केलं असेल म्हणून सुसाईड केलं किंवा घरच्यांसोबत भांडण झाली किंवा हा डिप्रेशन मध्ये होता, ह्याच्यावर कर्ज होतं म्हणून याने असं काहीतरी केलं असेल. तर असं नाहीये काहीच. हे मला तरी कळलंय, कारण जर कर्ज असतं तर कुणाचा तरी फोन आला असता. तसा एवढ्या वर्षात तर कुणाचाच फोन आला नाही. आणि तुम्ही सांगताना सांगितलं की त्यांचा स्वभाव पण तसा नव्हता ना. स्वभावच नव्हता त्यांचा की कर्ज घेऊन एखादी गोष्ट करायचं. माझं लग्न लावून दिलं तेव्हा पण 1 रुपयाचं कर्ज त्यांच्यावर नव्हतं. किंवा आमचे बऱ्याच अशा शिक्षण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. तर कर्ज कुठल्याच गोष्टीसाठी केलं नाही. आहे ह्याच्यात राहायचं, करायचं तर आपल्या पैशांनी करायचं, असा स्वभाव होता. बर, तर हा होता तुमचा अनुभव. हां. तर मित्रांनो, हा होता रेवती मॅमचा अनुभव आणि अनुभव खूप भयंकर होता. तर या अनुभवातून आपल्याला एक शिकायला भेटते की जर समजा फॅमिलीमध्ये जर काय भांडण वगैरे होतील किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जर आपली भांडण होतील, तर त्या ठिकाणी इगो ठेवू नका, कारण की कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाही. आणि जर असा प्रकार झाला तर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप हा करावा लागतो. त्यामुळे या व्हिडिओतून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मॅम सारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे किंवा इंस्टाग्रामला पण तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.